नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाणे महानगरपालिकेचे महापौर आणि उपमहापौर निवडीनंतर शुक्रवारी पहिलीच सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. ही सभा पूर्ण वेळ तहकूब झाल्यानं आज ही सभा घेण्यात आली. या सभेत महापौर शर्मिला पिंपळकर यांनी शिवसेना शिंदे पक्षानं दिलेल्या पत्रानुसार सभागृह नेतेपदी हनुमंत जगदाळे यांची, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं दिलेल्या पत्रानुसार विरोधी पक्षनेतेपदावर अशरफ उर्फ शानू पठाण यांची निवड करण्यात आली आणि सभागृहात नवनिर्वाचित सभागृह नेते हनुमंत जगदाळे आणि विरोधी पक्षनेते शानू पठाण यांचं सभागृहाच्या वतीनं जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. तसंच नवनिर्वाचित गटनेत्यांचाही सन्मान करण्यात आला. यानंतर महासभा सुरू झाली. दरम्यान घाईघाईत काही प्रस्ताव मांडण्यात आले. ही सभा गुंडाळण्यात आली. तसंच कोणालाही बोलू दिलं नाही आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत नाहीत, तर भाजपनं या सर्व गोष्टींचा निषेध करत उपमहापौर कृष्णा पाटील यांनी डायसवरून खाली उतरण्याचा जाब विचारत निषेध नोंदवला. तर सभागृहात काही काळ सत्ताधारी शिवसेना आणि प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी भाजप नगरसेवकांनीही तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. त्यानंतर अशरफ शानू पठाण यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड होताच त्यांनी आपल्या केबिनचा ताबा घेतला. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार पक्षाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक आणि नगरसेविकाही उपस्थित होत्या. यावेळी मनोज प्रधान यांनी शानू पठाण यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली. की महासभा म्हणजे प्रत्येक 131 सदस्य सर्वांना बोलायचे अधिकार है और आम्ही विरोधी पक्ष नेता आहेत, लेकिन जब भी सदस्यों की बातों को ना सुना जाएगा तब हमारा नोंद विरोध करके रहेगा. ये महासभा की पहले की प्रथम चलते आ रही है, लेकिन अब ये चलेगी नहीं. सदस्य 131 सदस्य की थाने करके प्रश्न उन लोग जो मानना चाहते उनको मानने का अधिकार है और उनको मानने का अधिकार मिलेगा. महाराष्ट्रात भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचं असहकार आंदोलन जाहीर. महाराष्ट्र राज्यातील भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. भूमी अभिलेख कर्मचारी कृती समिती यांच्या वतीनं असहकार आंदोलनाची रूपरेषा जाहीर करण्यात आली आहे. यावेळी भूमी अभिलेख संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. अमोल जाधव, नानासाहेब धस, सुरेश शनिवार, प्रसन्न राऊत, सतीश पाटील, सचिन जाधव, महेश भापकर, सुरेश गवळी, विकास झेंडे आदी संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. जाहीर निवेदनानुसार 18 फेब्रुवारी 2026 आणि 20 फेब्रुवारी रोजी मोजणी साहित्य कार्यालयात जमा करून मोजणीची कामं पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. तसंच या काळात कर्मचाऱ्यांकडून काळ्या फिती लावून कार्यालयीन कामकाज केलं जाणार आहे. यानंतर 23 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी या कालावधीत सामूहिक अर्जित रजा टाकून असहकार आंदोलन करण्यात येणार आहे. 27 फेब्रुवारी रोजी जमावबंदी आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख पुणे या कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून धरणा आंदोलन केलं जाणार असल्याचंही समितीनं स्पष्ट केले. दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास 2 मार्च पासून बेमुदत काम बंद आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय. या आंदोलनामुळे भूमी अभिलेख विभागातील कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता असून नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन समितीच्या वतीनं करण्यात आलंय. सर्वप्रथम मी सर्व नागरिकांचे आमच्या संपामुळे जे गैरसोय झालेली आहे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. भूमी अभिलेख विभाग हा तांत्रिक विभाग असून या विभागाची पूर्वीपासून तांत्रिक म्हणून मंजुरी मिळण्याकामी मागणी आहे, परंतु शासनाकडून आजपर्यंत या मागणीची दखल घेतली जात नाही. केवळ वेळोवेळी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला जातो. यावेळेस सनदशील मार्गाने आणि जनतेला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही असे सर्व महाराष्ट्रातील विभागातील कर्मचाऱ्यांनी नियोजन करून संप पुकारण्याचा मानस केला आहे. तर या संपाचे नियोजन हे 18 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आलेले आहे. 18 फेब्रुवारीला प्रत्यक्ष संप न करता
संपामध्ये कशा प्रकारे सहभागी व्हायचं याप्रमाणे आपण सर्व कर्मचाऱ्यांनी मोजणी साहित्य जमा करून संपास एक प्रकारे आम्ही सुरुवात करत आहोत असं जाहीर केलेलं आहे. परंतु शासनाने त्याची अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारे दखल घेतलेली नाही. त्यामुळे कृती समिती महाराष्ट्रातून जी ठरवली आहे आणि त्या कृती समितीने जसे मागण्यांचे निवेदन दिलेले आहे त्याप्रमाणे आम्ही पुढचे पाऊल आज टाकलेले आहे की 23 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारीपर्यंत आम्ही सर्वांनी अर्जित रजा देऊन शासनाला असहकाराच्या मार्फत आंदोलन करण्याचे ठरवलेले आहे. तरी 27 तारखेपर्यंत आमच्या मागण्यांचा जर शासनाकडून विचार झाला नाही तर 27 फेब्रुवारीला आम्ही माननीय जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयावरती बहुसंख्य कर्मचाऱ्यांसह मोर्चा आयोजित केलेला आहे. तरी शासनाने आमची दखल घेऊन नागरिकांची गैरसोय होऊ नये याची दखल घ्यावी. आम्ही वेळोवेळी कुठल्याही अवास्तव मागण्या मांडलेल्या नाहीत. तांत्रिक विभाग म्हणजे आजपर्यंत या विभागाकडे दुर्लक्ष केलं जायचं, परंतु या विभागाच्या योजनांवर बऱ्याच विभागाचं काम चालू आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या योजना या विभागामार्फत राबवल्या जातात त्या सक्सेस झाले की नाही हे पाहून केंद्र सरकार त्या धर्तीवरती योजना या देशामध्ये शासन चालवतं, परंतु या विभागातील कर्मचाऱ्याला त्यांच्या मागणीप्रमाणे कामाप्रमाणे वेतन दिलं जात नाही. ठाणे महानगरपालिकेच्या पहिल्याच महासभेत सत्ताधारी युतीतील शिवसेना आणि भाजप यांच्यातील मतभेद उघडपणे समोर आले. भाजपच्या नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना समाधानकारक उत्तरं मिळाली नसल्याचा आरोप करत त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सभागृहात अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यानं वातावरण तणावपूर्ण झालं होतं. भाजपचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी सभागृहातच नाराजी व्यक्त करत थेट खुर्ची सोडल्यानं चर्चेला उधाण आले. युतीत असूनही भाजप नगरसेवकांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप भाजपच्या महिला नगरसेवकांनी केला. शिंदे गटाच्या नगरसेवकांनी तसंच महापालिका प्रशासनानं भाजप सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना डावलल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भाजप नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी स्पष्ट शब्दात युतीत सत्तेत असलो तरी आम्ही गप्प बसणार नसल्याचं सांगितलं. भाजपनं नेहमी चौकीदाराची भूमिका बजावली आणि यापुढेही बजावत राहू. त्यांच्या या वक्तव्यामुळे सत्ताधारी युतीतील अंतर्गत मतभेद अधिकच ठळक झालेत. महासभेतील या घडामोडींमुळे आगामी काळात महापालिकेतील सत्ता समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते. मी अभिनेता असल्याचं कदाचित विसरलो असेल, परंतु प्रेक्षक मला कधीच विसरले नाहीत, असा भावनिक उद्गार ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र कपूर यांनी काढलेत. बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळातही चित्रपटाविषयीचं प्रेक्षकांचं वेड कायम असल्याचंही त्यांनी सांगितलं. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे शनिवारी जितेंद्र कपूर यांना धर्मवीर आनंद दिघे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला. या कार्यक्रमात सहपोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाणही उपस्थित होते. मुलाखतीदरम्यान जितेंद्र यांनी त्यांच्या चित्रपटसृष्टीतील प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला. पूर्वी हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला की रस्ते ओस पडायचे. आता चित्रपट मोबाईलच्या स्क्रीनवर पाहिले जातात. मात्र चित्रपटाचं आकर्षण अजूनही कायम असल्याचं त्यांनी सांगितलं. दिग्दर्शक व्ही शांताराम यांच्यासोबतच्या आठवणी सांगताना त्यांनी सेहरा आणि गीत गाया पत्थरोने या चित्रपटांचा विशेष उल्लेख केला. एक पंजाबी मुलगा मराठी बोलतो याचं शांतारामांना विशेष कौतुक असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच श्रीदेवी आणि रेखा यांच्यासोबत काम करतानाचे अनुभवही त्यांनी शेअर केले. यशामुळे आत्मविश्वास वाढतो, मात्र सातत्यपूर्ण प्रयत्न, कामाप्रती निष्ठा आणि गांभीर्य हेच कलाकारांचे खरे गुण असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. ठाणेकरांचं प्रेम म्हणजे हरवलेल्या मित्राची भेट. ठाणेकरांविषयी बोलताना त्यांनी आपण ठाण्यात अनेक वेळा आलो असल्याचं सांगितलं. इथल्या प्रेक्षकांविषयी मनापासून आदर आहे. प्रत्येकानं आपल्याला भरभरून प्रेम दिलं असून प्रत्येक जण हरवलेला जुना मित्र भेटल्यासारखा वाटला, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कभी इनको घर पे बुलाता हूँ तो मुझे बहुत अच्छा लगता है. ये दोस्ती में मतलब नहीं है, ये आपको मैं बताना चाहता हूँ. सर, आपके ज़माने की फिल्म इंडस्ट्री और आज के ज़माने की फिल्म इंडस्ट्री कैसे देखते हैं आप? मुझे मैं ये नहीं कहता हूँ कि मेरे ज़माने में बहुत अच्छा होता था, आजकल बहुत ऐसा हो रहा है. लोगों का टेस्ट चेंज होता है.
थिंग्स चेंज, सब कुछ चेंज। आपको एक किस्सा सुनाता हूँ। एक पिक्चर आई थी बरसात, राज कपूर की। उसमें कुकू ने डांस किया था। कुकू करके एक डांसर थे, पतली कमर है, तिरछी नजर, एंड लोग कहते थे क्या डांसर, क्या डांसर। फिर बाद में शम्मी जी आए तो वो डांस आउटडेटेड लग रहा था। फिर बाद में शशि कपूर आए, फिर मैं आया, फिर गोविंदा आया, फिर ऋतिक रोशन आया। हर एक का स्टाइल अलग है। अभी टेस्ट लोगों का चेंज होता रहता है। मेट्रोच्या कारशेड विरोधात संतप्त मोघरपाडावासी आज रस्त्यावर उतरले. त्यांनी आपल्या जमिनीवर चुली पेटवून आणि ट्रॅक्टर फिरवून आंदोलन छेडलं. दरम्यान कारशेडसाठी शासनानं जागा निश्चित केली असली तरी अद्याप आम्हाला मोबदला दिला नाही. आधी जागेचा मोबदला द्या, नोकऱ्यांचं आश्वासन द्या आणि त्यानंतर आमच्या शेतात पाऊल ठेवा अशी मागणी आंदोलकांनी करून सरकारच्या दडपशाहीचा निषेध केला. त्यामुळं मेट्रो कारशेडचा प्रश्न पेटणार आहे. वडाळा घाटकोपर ते ठाणे कासरवडोली मेट्रोसाठी घोडबंदर परिसरातील मोघरपाडा येथील 174.01 हेक्टरवर कारशेड उभारण्यात येणार आहे. या संपूर्ण क्षेत्रावर 1960 पासून स्थानिक भूमिपित्र शेती करून आपला उदरनिर्वाह करत आहेत. एकूण 167 भाडेपट्टेधारक शेतकरी आणि 31 अतिक्रमणधारक शेतकऱ्यांना सिडकोच्या धर्तीवर विशेष नुकसान भरपाई देण्यासाठी शासनानं धोरण तयार केले. त्याला शेतकऱ्यांचा विरोध आहे. विरोध डावलून MMRDAनं मेट्रोच्या कारशेडसाठी 167 सातबारावरील शेतकऱ्यांची नावं कमी केली आहेत. तसंच पोलीस बळाचा वापर करून मध्यरात्री शेतकऱ्यांना नोटिसा बजावून बळजबरीनं भूसंपादन करण्यात आलं. स्थानिक शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळाला नाही. हा मोबदला कागदावरच असल्यानं कारशेडच्या विरोधात शेतकऱ्यांनी आज शेतबांधावर ठिय्या मांडला. योग्य मोबदला न दिल्यास आम्ही शेती देणार नाही, यावर आमचा रोजगार आहे, वेळ पडली तर रस्त्यावर उतरण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला. किरण पाटील, संजय पाटील, निखिल ठाकूर यांच्यासह शेकडो भूमिपुत्र या आंदोलनात सहभागी झाले होते. प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या स्थानिक मुलांना नोकरीत प्राधान्य द्या, 5 एकर जमिनीवर शाळा कॉलेज बांधण्यात यावं, मेट्रोमध्ये लागणाऱ्या सेवेसाठी योग्य ते प्रशिक्षण स्थानिक शेतकऱ्यांच्या मुलांना देऊन प्रकल्पग्रस्तांना नोकर भरतीत 100% प्रशिक्षण देण्यात यावं आदी मागण्या संतप्त शेतकऱ्यांनी यावेळी केल्या. मिळावी जेणेकरून आम्हाला आमच्या मुलांचं शिक्षण करून त्यांना स्पर्धेमध्ये उतरता येईल. दुसरी गोष्ट, इथे कारशेडमध्ये सरकारचा एक नियम आहे का जिथे कुठे प्रकल्प येतो त्या प्रकल्पातील बाधित लोकांना त्या जागेमध्ये कामधंदा दिला जातो. आज जर आमचे अकुशल कर्मचारी शेतकरी जे असतील त्यांना 100% तिथे नोकरी मिळावी, अर्धकुशल कर्मचारी जे असतील त्यांना 100% मिळावी. जर अर्धकुशल कर्मचारी आमच्याकडे जर 100% आम्ही देऊ शकलो नाही तर 80% देण्यात यावी आणि 20% त्यांनी बाहेर आणावी. आणि कुशल कर्मचारी जे आहेत ते 80% स्थानिक असतील आणि 20% बाहेर नाही येतील. हा सरकारचा नियम आहे. ते आम्ही कलेक्टर साहेबांच्या 3 महिन्यापूर्वी लक्षात आणून दिलेलं आणि कलेक्टर साहेबांच्या ऑफिसमधून MMRDAला अशी सूचना करण्यात आली की तुम्हाला ज्या काही नोकऱ्यांच्या संदर्भात आहेत ती यादी शेतकऱ्यांना देण्यात यावी. मुंब्रा येथे शरद पवार गट आणि AIMIMच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा वाद उफाळून आला. तन्वरनगर परिसरातील रिक्षा थांब्यांवरून हा वाद झाला. MIMच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांचे वडील युनुस शेख आणि शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये यावेळी जोरदार वादावादी झाली. या वादाचं रूपांतर ढकलाढकलीत झाल्यानं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या घटनेचं सामाजिक माध्यमांवर चित्रीकरणही प्रसारित झालं आहे. वाढता तणाव लक्षात घेता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी केली. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर दोन्ही पक्षातील वाद वारंवार समोर येत आहेत. या घटनेनंतर या परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. बनाए, एक इधर है, एक आगे और 2 और बनाने वाले. ये ठहराव हुआ TMC के प्रभाग समिति की मीटिंग में. आज इसमें RTO ऑफिसर मौजूद है, मुमरा पुलिस स्टेशन के सीनियर साहब मौजूद है. इनको तकलीफ हो रही है कि अच्छा काम कैसा हो रहा है. आज मुमरा में अगर ये रमजान में ट्रैफिक क्लियर दिखेगी तो इनको पब्लिक और थूकेगी. ये वो थूक से बचने के लिए ये उंगली कर रहे हैं रमजान में.